Today we are going to study maths. In this video we are studied about miscellaneous exercise first. तर आपण आज या व्हिडिओमध्ये मिसेलिनियस एक्झरसाइजमधील पहिले 9 प्रश्न सोडवणार आहोत. एकूण 17 प्रश्न आहेत. उर्वरित 8 प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. फर्स्ट क्वेश्चन, चूज the correct alternative answer for each of the following questions. First question, in quadrilateral PQRS, measurement of angle P is equal to measurement of angle R is equal to 108 degree. Measurement of angle Q is equal to measurement of angle S is equal to 72 degree. State which pair of sides of those given below is parallel. पहा, या ठिकाणी दोन दोन अँगलचे मेजर सेम आहेत, म्हणजे हा पॅरलोग्राम असू शकतो. आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूया. पी क्यू आर अँड एस. मेजर ऑफ पी अँड मेजर ऑफ आर आर 108 मीन्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. Measure of Q and measure of S is 70 degree. These two are congruent, means these two opposite angles are congruent. Here question is, state which pair of sides of those given below is parallel. म्हणजे एक तर या ठिकाणी साइड PS आणि साइड QR पॅरलल असतील, किंवा साइड PQ आणि साइड SR पॅरलल आहेत. म्हणजे या अपोजिट साइड्स कशा असणार आहेत? पॅरलल असणार आहेत. आता आन्सर काय दिले आपण पाहूया. First is side PQ and QR. PQ and QR are not parallel, means A is not answer. B, side PQ and side SR. PQ and SR are parallel, means your answer is option B. Next question. Read the following statements and choose the correct alternative from those given below. Diagonals of a rectangle are perpendicular bisector of each other. It's wrong statement. Diagonals of rectangle are bisector, but not perpendicular bisector, only bisect each other. Second statement, diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other, is true statement. Diagonals of parallelogram are perpendicular bisector of each other, it's also wrong statement. Diagonals of kite bisect each other, it's also wrong. तर काईटचे डायगोनल एक डायगोनल दुसऱ्याला बायसेक्ट करतो, पण दुसरा बायसेक्ट होत नाही. त्यामुळे फक्त सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे, बाकी सगळे रॉंग आहेत. बघूया आपण आता आन्सर. स्टेटमेंट सेकंड अँड थर्ड आर ट्रू. हिअर सेकंड इज ट्रू बट थर्ड इज नॉट ट्रू, मीन्स ऑप्शन ए इज नॉट युअर आन्सर. बी, ओनली स्टेटमेंट सेकंड इज ट्रू. करेक्ट, मीन्स आन्सर इज बी, ओनली स्टेटमेंट सेकंड इज ट्रू. Third question, if 19 cube is equal to 6859, find the cube root of 0.006859. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, हा खूप सोपा प्रश्न असतो. कॅल्क्युलेशन न करता आपल्याला आन्सर काढता येतं. आता क्यूब रूट ऑफ 0.006859चं क्यूब रूट 19 या स्वरूपातच येणार आहे. फक्त प्रश्न आहे पॉईंटचा. आता तो पॉईंट कसा द्यायचा पहा. इथं क्यूब रूटमध्ये जो नंबर आहे त्याच्यात किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 1 2 3 4 5 6. या ठिकाणी 6 डिजिट नंतर पॉईंट दिलेला आहे, आणि त्याचं क्यूब रूट काढायचं आहे, म्हणजे थर्ड रूट. म्हणजे त्या 6चे 3 पार्ट करायला लागतील. 3 2 6, म्हणजे ॲन्सरमध्ये 3 2 6 म्हणजे 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. म्हणजे ॲन्सर येईल 0.19, मीन्स ऑप्शन डी. काय केलं पहा, इथं क्यूब रूट होतं म्हणून त्याला 3ने डिवाईड केलं. जर स्क्वेअर रूट असतं तर 2नेच करावं लागलं असतं. क्यूब रूट असल्यामुळे 6 डिजिट नंतर पॉईंट आहे, 6ला 3ने डिवाईड केलं, 3 2 6, आणि 2 डिजिट नंतर पॉईंट दिला. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे MCQ सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट नंबर इज 5832. आता 5832चं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्याचे फॅक्टर्स घ्यावे लागतील.
तर 5832ला 8ने डिवाइड होतो आणि 729 येतो. मीन्स 8 इंटू 729. वी नो 729 इज क्यूब ऑफ 9 or it is divisible by 9. मीन्स 8 इंटू 9 इंटू जर 729ला 9ने डिवाइड केलं तर काय येतं 81. मीन्स 8 इंटू 9 इंटू 81चे फॅक्टर आले 9 इंटू 9. आता 8चे फॅक्टर काय येतील 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 आणि इथं 9 3 टाइम्स आहे 9 इंटू 9 इंटू 9. क्यूब रूटमध्ये तोच नंबर 3 वेळा घ्यायचा. मीन्स 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स 2 क्यूब. हिअर 2 क्यूब. 9 इंटू 9 इंटू 9 मीन्स 9 क्यूब. मीन्स 2 क्यूब मल्टिप्लाय बाय 9 क्यूब. मीन्स द क्यूब रूट ऑफ 5832 इज इक्वल टू. आता 3 वेळा 2 आहे म्हणजे त्यातून कॉमन आला 2 आणि 3 वेळा 9 आहे म्हणजे कॉमन आला 9. 2 9 18. हे झालं तुमचं ॲन्सर. या ठिकाणी 2�3 इंटू 9�3 असं लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन 4096. 4096 इज डिव्हिजिबल बाय 8. 8 इंटू 512. 512 is a cube of 8. Means 8 into 8 into 64. Means 8 into 8 into 8 into 8. Factors of 8 are 2 into 2 into 2. And here 8 3 times. 8 into 8 into 8 means 2 cube multiply by 8 cube. Here 2 cube multiply by 8 cube means cube root of 4096 is equal to. आता इथं 3 टाइम्स 2 आहे त्यातून एक 2 मिळेल आपल्याला. क्यूब रूट घ्यायचं आहे म्हणजे 3 टाइम्स 8 आहे म्हणजे एक 8 मिळेल. 2 8 16 मीन्स युअर आन्सर इज 16. क्वेश्चन नंबर 3. m proportional n is equal to 15 when m is equal to 25. Hence find m when n is equal to 87 and second find n when m is equal to 155. Here m proportional n means m is equal to kn. K is proportionality constant. M upon n is equal to k. Value of m is 25 and value of n is 15 is equal to k. 5 3 is a 15, 5 5 is a 25. Therefore k is equal to 5 upon 3. First example, m is equal to kn is equal to value of k is 5 upon 3 into value of n is 87. 8 plus 7 15 means 87 is divided by 3. 3 1 is 3, 3 2 is 6, 3 9 is 27. 29 5 is 145 means value of m is 145. Second, m is equal to kn. Substitute value of m and k. M is 155 is equal to value of k is 5 upon 3 multiply by n. Therefore n is equal to 155 multiply by 3 upon 5. 5 1 is 5, 5 3 is 15, 5 1 is 5. 31 multiply by 3, n is equal to 3 1 is 3, 3 3 is 9 means value of n is 93. Value of m is 145 and value of n is 93. Next question number 4. Y varies inversely with x means y is inversely proportional to x means y is equal to k upon x means yx or xy is equal to k. If y is equal to 30 when x is equal to 12. Find y when x is equal to 15. Find x when y is equal to 18. Same example but here inverse proportion. If y is equal to 30, x is equal to 12 means 30 multiplied by 12 is equal to k. Therefore k is equal to 12 0 0, 12 3 is 36, 360. First example, xy is equal to k. Value of x is 15, y is equal to value of k is 360. Therefore y is equal to 360 upon 15.
is equal to 15 2 the 30, 15 4 the 60, means value of y is 24. Next example, xy is equal to k. Here value of y is given, x into 18 is equal to value of k is 360. x is equal to 360 divided by 18. हे 18 इथं मल्टिप्लाय तिकडे गेलं डिवाइड होतील. 18 2 the 36, 18 0 0, means value of x is 20, value of y is 24 and value of x is 20. Next question number 5. Draw a line L. काय सांगितले? Draw a line L. Draw a line parallel to line L at a distance of 3.5 cm. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न खूप सोपे असतात, फक्त काळजीपूर्वक सॉल्व करायचे. पहा काय सांगितले, ड्रॉ लाईन एल. एल ही लाईन ड्रॉ केली. परत काय सांगितले, ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन एल ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर. तर दिलेल्या लाईनवर कुठेही 2 पॉईंट घ्यायचे आणि तिथं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर काय करायचं, इथं 90 डिग्री अँगल झाला पाहिजे. आपल्याला 3.5 सेंटीमीटरवरती पॅरलल लाईन ड्रॉ करायला सांगितले. कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं, कंपासचं टोक एमवरती ठेवायचं आणि 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन असा आर्क काढायचा. परत इकडे एनवरती ठेवायचं, दुसरा आर्क करायचा. हे 2 आर्क काय करायचे, लाईनने जॉईन करायचे. मीन्स लाईन एन इज पॅरलल टू लाईन एल ॲट डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर फ्रॉम इट. आता असाच कोणताही प्रश्न आला 3.5 ऐवजी दुसरं मेजर दिलं तर कंपासमध्ये मेजर ते घ्यायचं दिलेलं आणि पॅरलल लाईन ड्रॉ करायची. तर इतका सोपा प्रश्न आहे हा, अजिबात कॅल्क्युलेशन वगैरे काहीही नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. द नंबर 256 raised to 5/7 is डॅश रूट ऑफ डॅश पॉवर ऑफ डॅश. आता डॅश रूट ऑफ, तर लक्षात ठेवा 256 raised to 5/7 आहे. तर जो डिनॉमिनेटरमध्ये नंबर असतो ते रूट असतं आणि न्युमरेटरमध्ये नंबर असतो ती पॉवर असते. आता हे कोणाचं आहे, तर 256चं, म्हणजे नंबर आहे 256. म्हणजे ॲन्सर तुमचं काय येणार आहे पहा, द नंबर 256 raised to 5/7 इज 7th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 256. झालं तुमचं ॲन्सर. एवढंच करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये आहे ते रूट आणि न्युमरेटरमध्ये आहे ती पॉवर. क्वेश्चन नंबर 7. एक्सपांड 5x - 7 into 5x - 9. Here binomial is multiplied by binomial. तर पहिल्या ब्रॅकेटमधील प्रत्येकाने दुसऱ्या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 5x इंटू ब्रॅकेट 5x - 9 मायनस 7 इंटू ब्रॅकेट 5x - 9 इज इक्वल टू 5 5 25 x इंटू x स्क्वेअर मायनस 5 9 45 x मायनस 7 5 35 x मायनस मायनस प्लस 7 9 63. Here these two are like terms. We can add these two terms, 25x square. Both terms are minus, that's why answer is also minus. 5 plus 5 10, 4 plus 1 5 plus 3 8, 80x plus 63 is your answer. It's the expansion of 5x minus 7 into 5x minus 9. Next question, 2x minus 3y bracket cube. तर हा प्रश्न a मायनस बी ब्रॅकेट क्यूब या एक्सपान्शन फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन माहीत असलं पाहिजे. a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब इज इक्वल टू. Here example is 2x minus 3y
bracket cube. A cube, A means 2x bracket cube minus 3 into A square means 2x square into B means 3y plus 3 into 2x into 3y square minus B cube. B cube means 3y bracket cube. Now solve this. 2x cube, cube of 2 is 8x cube minus square of 2 is 4, 4 3 is 12, 12 3 is 36, 36 x square y. इथे x चा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर येईल प्लस स्क्वेअर ऑफ 3 इज 9, 3 3 इज 9, 9 2 is 18, 18 3 is 54 x y square plus minus, here minus sign is given means here minus, cube of 3 is 27 y cube, here sign is minus, means your answer is 8x cube minus 36x square y plus 56xy square minus 27y cube. Next question, a plus half bracket cube. A plus b bracket cube चा एक्सपान्शन तुम्हाला माहीत असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतो. a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Your example is a plus half bracket cube. A means a and b means half. A cube plus 3a square into b is half plus 3a into b square means half square plus b cube means half cube is equal to a cube plus, here 3 is in numerator, 2 is in denominator, means 3a square upon 2 plus 3a upon square of 2 is 4 plus 1 by 2 cube means 1 upon 2 to the 4, 4 to the 8. Your answer is a cube plus 3a square by 2 plus 3a by 4 plus 1 by 8. Next question. Draw an obtuse angle triangle. Draw all of its medians and show their point of concurrence. त्या ठिकाणी आपल्याला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्याचे मेडियन्स ड्रॉ करायचे आहेत आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स दाखवायचा आहे. ट्रायंगल PQR हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. वन अँगल इज ऑब्ट्यूज मीन्स इट्स ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर मेडियन म्हणजे काय? वर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ टू जॉईन द वर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ ऑपोजिट साईड. SVU are the midpoint of sides. QV, PS and RV are the medians means G is point of concurrence. या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. सेमी सर्कलचा पॉईंट ड्रॉ केलेला आहे साईड बायसेक्ट करून. तो तुम्ही नाही दाखवला तरी चालेल. मीन्स दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द मेडियन्स PS, RU and QV is G. G is the point of concurrence. Question number 9. Draw triangle ABC. या ठिकाणी ABC ड्रॉ केलेला आहे. Such that BC is equal to 5.5. Angle ABC is 90 degree. AB is 4 centimeter. Show the orthocenter of the triangle. आता आपण ट्रायंगल ड्रॉ केला आहे. ऑर्थोसेंटर फक्त ड्रॉ करायचं आहे. आता ऑर्थोसेंटर कुठे असतं राईट अँगल ट्रायंगलचं? तर राईट अँगलच्या वर्टेक्सवरती. आता AB हा परपेंडिक्युलर आहे. CB हा पण परपेंडिक्युलर आहे. आपल्याला AC या साईडवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर हा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, तो असा येईल आणि तुम्हाला ऑर्थोसेंटर कुठे मिळेल?
बीच्या ठिकाणी. म्हणजेच ABC या राईट अँगल ट्रायंगलचं ऑर्थोसेंटर कोणतं आहे? पॉईंट बी. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक यू.